छत्रपतींचे वारसदार आहेत कुठे? मराठा समाज आज न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय. गेले 2 दिवस झाले मराठा बांधव ऊन वारा पाऊस यांसारख्या संकटांचा सामना करत मुंबईच्या रस्त्यांवर झुंज देतोय. मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण घेऊनच जाणार हा ठाम निर्णय सरकारची झोप उडवतोय. एकीकडे हे सगळं चालू असताना ज्यांनी नेहमी रयत केंद्रस्थानी ठेवून काम केलं अशा छत्रपतींचे वारसदार मात्र या सगळ्या गोष्टींवर एक शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळे छत्रपतींचे वारसदार कुठे गेले असा प्रश्न सर्वसामान्य मराठा बांधवांना पडला आहे. ज्यावेळी या वारसदारांवर कोणी टीका करतं किंवा काही अपशब्द वापरतं त्यावेळी हाच समाज छातीची ढाल करून त्यांच्या समोर वार झेलण्यास तयार असतो. पण जेव्हा समाजावर वेळ आली तेव्हा छत्रपतींचे घराणे कुठे गेले असा प्रश्न समाजासमोर उभा राहिलाय. गादीचा मान म्हणून आम्ही बोलत नाही असा आवाज आता सोशल मीडियावरून उठायला सुरुवात झाली. खरं तर या सर्व वारसदारांनी जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्या 2 हात पुढे जाऊन सरकारला अंगावर घ्यायला हवं होतं. कारण हा महाराष्ट्र तुमच्या आमच्या बापजाद्यांचा आहे, कोण्या ऐऱ्या गैऱ्याचा नाही. सरकारपेक्षा छत्रपती केव्हाही मोठे. तुमच्या एका शब्दावर सरकार उलथवून टाकण्याची ताकद हा महाराष्ट्र ठेवतो. असं असताना तुम्ही समाजासाठी मैदानात उतरणं नितांत गरजेचं आहे. उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रराजे पक्ष बाजूला ठेवून समाजासाठी लढा हे छत्रपतींना सांगण्या इतपत आम्ही मोठे नक्कीच नाही. पण मराठा बांधव तुम्हाला एकच विनंती करतील, ती म्हणजे मराठा समाजाला हरू देऊ नका. तुर्तास एवढंच.